ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा. रणजितबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार 2026 वितरण सोहळा संपन्न. तरुडी बुद्रुक ग्रामपंचायतीला लाभला मोठा यश. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला गौरव. 1,00,000 रुपयांच्या धनादेशासह मिळाले रणजित देशमुख ग्रामविकास पुरस्कार. महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामीण विकास मंत्री माननीय श्री रणजितबाबू देशमुख यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त RD फाउंडेशनतर्फे आयोजित रणजितबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार 2026 वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. ग्रामीण विकासाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तरोडी बुद्रुक ग्रामपंचायतीकडनं सरपंच आरती प्रवीण चिकटे, सचिव उमेश धावडे व इतर सदस्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 1,00,000 रुपयांच्या धनादेशासह रणजित देशमुख ग्रामविकास पुरस्कार अंतर्गत गौरव करण्यात आला. या विषयावर आम्ही तरोडी बुद्रुक ग्रामपंचायतला विशेष भेट दिली आणि सरपंच आरती चिकटे यांच्यासोबत संवाद साधला. नमस्कार सर, मी आरती प्रवीण चिकटे, ग्रामपंचायत तरोडी सरपंच, तालुका कामठी, जिल्हा नागपूर. जो आता आम्हाला पुरस्कार मिळाला आहे सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन, त्यावर आम्ही ग्रामपंचायतीने आणि तसंच माझ्या सदस्यांनी आणि ग्रामसेवकांनी आणि माझ्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकदम खूप मस्त छान काम केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला ग्रामपंचायत रणजित बाबू तर्फे आम्हाला खूप मोठा पुरस्कार मिळाला आणि ते मुख्यमंत्रीच्या हस्ते मिळाला. त्याबद्दल तर आम्हाला खूप खूप म्हणजे अगदी मनापासून अभिनंदन आमच्या ग्रामपंचायतीला की आम्हाला हा पुरस्कार त्यांच्या हस्ते मिळालेला आहे. तुम्ही आता आम्हाला चांगला प्रश्न केला की सगळ्या ग्रामपंचायतीने हे जे घनकचरा व्यवस्थापन आहे ते सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये झालेला पाहिजे. आम्ही एक ठराव घेऊन ग्रामपंचायतीने मासिक सभेमध्ये ठराव घेऊन तो आम्ही गावकऱ्यांच्या मदतीने आणि सरपंचाच्या, उपसरपंचाच्या आणि तसेच आपले ग्रामसेवक अधिकारी त्यांच्या मार्फत आम्ही विचार केला की आपलं जे प्लास्टिक आहे त्या प्लास्टिकमुळे लोकांना जे रोग होतात, म्हणजे कॅन्सरमुळे तर लोकांना खूप प्रॉब्लेम होऊन राहिली आहे. त्यामुळे विचार केला की प्लास्टिक हे आपण दुसऱ्या ठिकाणी जर प्रोव्हाइड केलं तर खूप बेटर होईल. आणि आम्ही ते वेगवेगळे जे आहे ते काय म्हणते घनकचरा व्यवस्थापन ते आम्ही वेगवेगळ्या याच्यामध्ये तयार केलेले आहे आणि ते जे आमच्या गावाची प्लास्टिक आहे ते कोराडीला आम्ही देते. तसं तर आम्ही कर्मचाऱ्यांना पण देऊ शकते आणि सदस्यांना. आणि मी विचार केला सर की मला 5 वर्ष जर गावकऱ्यांनी निवडून दिलं आहे तर मी गावामध्ये 5 वर्ष नुकसान न करता, गावाचं नुकसान न करता मी माझं काम चालू केलं. तर आता जे आम्ही केलेलं आहे, जे सांडपाणी तडे केलेले आहे आणि प्रत्येक जे नवीन घरं बांधत आहे आता लोकांना आव्हान करत आहे की पाणी वाचवायसाठी तुम्ही भविष्य, म्हणजे आता तर बाल्टीनी पाणी घेतायत, भविष्यात बॉटलनी पाणी न घेता तुम्ही घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करा आणि घरोघरी शोध गड्डे पण झाले पाहिजे. आम्ही जे गावाच्या शेवट आहेत ते आम्ही तिथे सांडपाणी व्यवस्थापन सुद्धा केलेले आहे. आणि जे पावसाचे पाणी आहे, म्हणतो की जे गड्ड्यामध्ये पाणी साचतात ना त्याच्याने डास तयार होतात, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही जे आरोग्य केंद्र आहे त्यांना माहिती दिलेली आहे. ते समोर चालून कारवाई करतात, औषधी वगैरे टाकून कारवाई करतात. हे रस्ता म्हणजे आता तरोडीला लागून एक हायवे आहे, तर आम्ही प्रयत्न केला की मोठ्या ज्या गाड्या आहेत, ट्रक वगैरे ते बंद करायचे म्हणून विचार केला होता, पण ते शक्य नाही झालं. कारण की PI सरांनी वगैरे वाठोडा पोलीस स्टेशन आमच्या हद्दीत जे येतात ते म्हणतात की मॅडम शक्य होणार नाही की हे मोठे ट्रक वगैरे आहेत ते बंद होणार नाही. तर आम्ही जो मेन रोड आहे तो आदरणीय आमचे बावनकुळे साहेब पालकमंत्री त्यांनी आम्हाला हा रोड मंजूर करून दिलेला आहे. जो मेन रोड आहे तो मंजूर करून दिलेला आहे. जे स्वनिधीमधून आम्ही ग्रामपंचायत मधून केलेले आहे ते आम्ही दुकान गाडे सुद्धा केलेले आहे. आणि आमचे गावातले जे मुलं आहे शिक्षणासाठी किंवा जे वाचायसाठी बाहेर न जाता, पैसे देऊन बाहेर शिकायला न जाता
आम्ही त्यांच्यासाठी वाचनालय याच्यातून केलेलं आहे आणि तसेच ग्रामपंचायतमधून घरोघरी घर टॅक्स ग्रामपंचायतमध्ये न भरता क्यूआर कोड सुद्धा घरोघरी लावून दिलेले आहे. जे लेआउटमध्ये जागा आहे अवेलेबल, तिथे आम्ही सरांना, आदरणीय पालकमंत्री साहेबांना आम्ही मागणी केली आहे, की आमचे जे प्रौढ आहे आणि जे यंग मुलं आहे, त्यांनी तर साहेबांना मागणी केली आहे, की आम्ही फोन न बघता आम्हाला क्रिकेट म्हणजे जे आमच्या जे स्पर्धा आहे, क्रिकेट वगैरे, कबड्डी वगैरे त्याच्यासाठी आम्हाला एक ग्राउंड तयार करू. जे आज आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे, ते त्यामध्ये आम्हाला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि तसेच आमच्या गावातले जे नागरिक आहे, त्यांच्या सहभागामुळे आम्हाला ग्रामपंचायतमध्ये तसेच गावामध्ये आणि तसेच जे कर्मचारी आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, त्यांच्यामुळे आम्हाला तर खूप मान्यता देतात पोलीस स्टेशन, की या गावामध्ये, तरोडी गावामध्ये, की सीसीटीव्ही तुम्ही लावलेले आहे आणि म्हणजे लावून तुम्ही आम्हाला सपोर्टिंग करता. ते मोठी बाब ते देतात आम्हाला आणि त्यांनी सत्कार सुद्धा केला, की तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावले आणि जे महिला आमच्या आहेत, त्या महिलांसाठी तर अत्यंत आवश्यक आहे आणि मुलींसाठी तर खूपच जास्त आवश्यकता आहे आमच्या गावामध्ये. कारण की साइडनी म्हणजे हे शहर लागून गाव आहे, तर आउटसाइड पण रोड आहे आणि इकडे पण रोड आहे. तर विचार केला मी, की माझं गाव हे कॅमेऱ्यामध्ये झालेलं पाहिजे. आतापर्यंत न झालेली जागा म्हणजे ग्रामपंचायतीला हाताळली नव्हती ती जागा. ते माझ्या आजोबांनी माझ्या पदानंतर ग्रामपंचायतीला दिली आणि मी लकी आहे, की माझ्या हातात ती शाळा आलेली आहे आणि आदरणीय आपले पालकमंत्री बावनकुळे साहेब, त्यांनी 2 कोटी ची आपल्याला शाळा दिलेली आहे. त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि जे आपले मुलं त्या शाळेमध्ये नवीन उपक्रम राबवावा आणि उंच्या पदावर जावं असं मला वाटते आणि गावकऱ्यांनी मला असंच सपोर्ट करत राहावं आणि भविष्यात असाच लोकसहभाग द्यावा, जो आता मला मिळतो आणि माझ्या पाठीमागे नेहमी उभे असतो. धन्यवाद. सकळ समाचारसाठी मुकुंद चौरसिया यांची रिपोर्ट.